पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी भारताने जर तशीच काहीतरी कारवाई केली, केंद्र सरकारने तसा काही निर्णय घेतला, तर संजय राऊतांना कदाचित बिहारच्या निवडणुकांची आठवण होऊ शकेल. आपल्याला आठवत असेल, तहूर राणाला जेव्हा भारतामध्ये आणण्यात आलं तेव्हा संजय राऊतांनी असंच पानसट विधान केलं होतं. संजय राऊत फक्त इथे थांबत नाहीत. भारत सरकारने उद्या एखादी कारवाई केली तर भारत सरकारकडे या कारवाईचे पुरावेसुद्धा मागायला संजय राऊत निश्चितपणे विसरणार नाहीत. देशामध्ये सकारात्मक आणि रचनात्मक राजकारण करणाऱ्या नेत्यांचा प्रचंड दुष्काळ आहे. प्रत्येक नेत्याला आपल्या पक्षाचं दुकान कसं सुरू राहील आणि हे दुकान सुरू राहून आपल्या तुंबड्या कशा भरत राहतील याची चिंता असते. मोदी सरकार आता पाकिस्तानवर खूप मोठ्या कारवाईची तयारी करते आणि जेव्हा अशा प्रकारे कारवाई होते तेव्हा त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागते. अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसते, देश 4 पावलं मागे जातो. ही किंमत सर्वसामान्य जनतेला चुकवावी लागते, कारण जेव्हा देशाची अर्थव्यवस्था डगमगते त्याची झळ सर्वाधिक सर्वसामान्य जनतेला बसते. ही झळ तुम्हा आम्हाला बसणार आहे आणि जेव्हा ही झळ बसेल तेव्हा जे लोक आता लंडनच्या थंड वाऱ्याचा आनंद घेत आहेत तेच तुम्हाला सांगायला येतील, बघा मोदींमुळे कशी महागाई वाढली, बघा मोदींमुळे कसा GDP घसरला, बघा मोदींमुळे कसं शेअर मार्केट कोसळतं आहे. आणि जेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात येतील तेव्हा याचं उत्तर तुम्हा आम्हाला द्यायचं आहे.